नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण शालेय स्तरावर घेण्यात येणाऱ्या इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत तसेच 5वीच्या स्कॉलरशिप आणि नवोदयच्या परीक्षेचा अभ्यास घेत आहोत. इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत ATS परीक्षा असो, अभिरूप परीक्षा असो, ICTS परीक्षा असो किंवा ITS परीक्षा असो, तसेच मंथन परीक्षा असो, या सर्व परीक्षांचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सराव घेतला जाणार आहे. तसेच मंथन पुस्तकातील सर्व स्वाध्याय तसेच पुस्तक पूर्णपणे सोडवून घेतले जाणार आहे आणि मंथन पुस्तकातील आपल्याला शिकवले सुद्धा जाणार आहे. तर आज आपण फक्त इयत्ता 4थीमधील मंथन परीक्षेचा स्वाध्याय म्हणजेच गणिताचा भाग पाहणार आहोत आणि गणिताच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, 5वी नवोदयचा भरपूर पोर्शन असा आपल्या व्हिडिओद्वारे टाकला गेला आहे. तर आपण 4थीचा सुद्धा सुरू करणार आहोत. तर 4थीचा आपण सुरुवात करूया गणितापासून, कारण की सर्वांना अवघड वाटणारा विषय असतो तो गणित. गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी, व्याकरण या सर्व घटकाचा सविस्तर असा अभ्यास घेतला जाणार आहे. आपल्याला जसा वेळ भेटेल तसा आपण एक प्रकरण, 2 प्रकरण, 3 प्रकरण, जास्तीत जास्त प्रकरणं लवकरात लवकर पोर्शन संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंथन परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात येते. त्या अगोदर आपल्याला सर्व पोर्शन संपवायचं आहे आणि जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला मंथन परीक्षेमध्ये येशील. तर चला करूया सुरुवात. इयत्ता 4थीमधील गणित आहे बघा, संख्याज्ञान. आता हे संख्याज्ञान मित्रांनो 1लीपासून 4थीपर्यंत सर्वांना असते, म्हणजेच 5वीला सुद्धा आहे. परंतु जर 1लीपासून तुम्ही बसला असाल तर हे संख्याज्ञान तुम्हाला खूप क्षुल्लक गोष्ट वाटेल. परंतु जर 4थीमध्ये नव्यानंच तुम्ही सुरुवात केली असेल मंथन परीक्षेला तर थोडासा कठीण भाग जाईल. पण जे विद्यार्थी 1लीपासून स्पर्धा परीक्षेला बसलेले असतात त्यांना ह्या संख्याज्ञानावरती कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि जर काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा. तर मित्रांनो, चला करूया. पहिल्या सुरुवातीला संख्याज्ञान आणि संख्याज्ञानावरती पहिला प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे. आता बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजेच काय? इंग्रजीमध्ये संख्याचिन्हे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यामध्ये फरक असला पाहिजे. देवनागरी लिपीसुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. देवनागरी लिपी म्हणजे काय? मराठी असते. परीक्षेमध्ये मराठीत अंक लिहा असा प्रश्न येत नाही मित्रांनो, देवनागरी लिपीमध्ये लिहा असा प्रश्न येतो. त्यामुळे देवनागरी हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार त्यांनी काय सांगितले? पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. आता ही शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे कोणती परीक्षा रे? स्कॉलरशिप परीक्षा. आता तुम्हाला ह्या वर्षी नव्यानं चान्स आहे की तुम्ही स्कॉलरशिप परीक्षेला सुद्धा बसू शकता. 4थीला आणि 5वीला सुद्धा ही स्कॉलरशिप परीक्षा आहे. 2 वर्षाला स्कॉलरशिप परीक्षा आहे. म्हणजे तुम्ही हा अभ्यास जरी केला तरी तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेला उपयोगी पडणार आहे. आता पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार आपण 4थीपासूनच या संख्याचिन्हाची ओळख करत आहोत. बघा, आता देवनागरी मराठी संख्याचिन्हे. आता देवनागरी म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला मराठी संख्याचिन्ह असतात, देवनागरीलाच मराठी असतं. म्हणजे आपल्याला पहिलीपासून शिकवलं जातं ते 0 ते 10 म्हणजे 100पर्यंत मराठीत अंक लिहिणे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हे मराठीत अंक आहेत त्याला आपण देवनागरी लिपी म्हणतो. आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे 0. आता त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलूया 1 2 3 4 5 6 7 8 9. परंतु हे मराठीमधले शब्द असेच इंग्लिशमध्ये सुद्धा लिहितात. आता दोन्ही प्रकारे आपल्याला लिहिता आले पाहिजेत. आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. आता काय होतं मित्रांनो, आपल्याला मराठी माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये लिहिता येतं, परंतु इंग्लिश माध्यमच्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये लिहिण्यास अडचण येते. आणि आपण जर सेमीमध्ये असाल तर आपण सुद्धा सराव केलेला असतो की इंग्लिशमधनं लिहायचा आणि मराठीमध्ये आपल्याला काही आकडे 10पर्यंत पाठ असतात, परंतु 100पर्यंत आपले आकडे पाठ नसतात. आणि लिहिताना आपण चुका करतो. त्यासाठी तुम्हाला 1 ते 100 अंक हे मराठीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. पाठ करायचे म्हणजे लिहून काढले तर तुमचा सराव होईल. तुम्हाला बोलता येतं पण लिहिता येत नाही किंवा ओळखता येत नाही, ह्या चुका परीक्षेमध्ये हमखास पडतात. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत मित्रांनो. तुम्हाला 1 ते 100पर्यंत तर मराठीत आलेच पाहिजे, परंतु 1 ते 500पर्यंत सुद्धा तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. या गोष्टीचं तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आता मराठी अंक आणि इंग्रजी अंक हे तर आपल्याला संपले. आता इंग्रजी अंकाला परीक्षेमध्ये काय म्हणतात? इथे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हा सुद्धा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि देवनागरी हा सुद्धा शब्द लक्षात ठेवायचा आहे. आता त्यानंतर बघूया, त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. बघा काय आहे? 6 8 7 5 4 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हातल्या. तर बघा मित्रांनो, ही संख्या किती आहे? 5 अंकी आहे. आता मी डायरेक्टली वाचलं नाही, पूर्ण संख्या वाचलेली नाही, एक एक आकडा सांगितलेला आहे.
परंतु कसं सांगितलं, ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या. जर मी ही पूर्ण संख्यासुद्धा तुम्हाला वाचता आली पाहिजे की ह्याला काय म्हणतात, म्हणजे शतक, दशक, एकक, जास्त एकक, दशक, शतक, हजार, 10,000 ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला 5 अंकी संख्या वाचता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत. या सर्व गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जे नव्याने बसलेले त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तुम्हाला 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी तुम्हाला शक्यतो 1 अंकी पाठ असतात, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त संख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात की कोणत्या अंकापर्यंत कोणता काय शब्द वापरायचा आहे ते. त्यामुळे तुम्हाला हे 5 अंकी संख्या तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लगेच एक अक्षरात वाचता आली पाहिजे. खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित असे लक्ष द्या. आता मी काय म्हणते, आता मी वाचू शकते डायरेक्टली, परंतु बघा जर ही संख्या लवकरात लवकर समजत नसेल, तुम्ही आता तुमच्या सरावासाठी तुम्ही ही संख्या वाचायची आहे. आता बघा ही एकक आहे, दशक आहे, शतक आहे, हजार आणि 10,000. तर मी डायरेक्टली वाचू शकते 68,754 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या. आता 4ला कोणता अंक आहे रे मित्रांनो, बघा 4ला कोणता अंक आहे, बघा 4. बघा कुठल्या पर्यायामध्ये दिसतोय, सर्व पर्यायामध्ये दिसतोय. त्यानंतर 5 कुठे दिसतंय रे, 2 नंबरला 5. बघा इथे नाही, म्हणजे 2 नंबरचा पर्याय कट करायचा आहे. 3 नंबरमध्ये दिसतंय, 4 नंबरमध्ये दिसतंय. आता 2 नंबरचा तर पर्याय कट झाला. आता 7चा बघूया. 7 कुठे दिसतंय, 3 नंबरला. बघा इथे नाही, इथे नाही, इथे दिसतंय आणि इथे दिसतंय, म्हणजे 2 नंबर आणि 3 नंबर पर्याय कट झाला. त्यानंतर बघा 8 कुठे दिसतंय रे, म्हणजे 8 कुठे दिसतंय रे, तर 8 इथे दिसतंय, इथे पण दिसतंय. आणि पहिला काय अंक आहे, इथे 5 आहे आणि इथे 6 आहे. बघा मग 4 नंबरचा आपला पर्याय क्रमांक येणार आहे मित्रांनो, उत्तर क्रमांक म्हणजे 6, 8. इथं बघा 68,754 ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात म्हणजे 4 नंबरचा पर्याय येणार आहे. त्यानंतर बघा दुसरं उदाहरण त्यांनी दिलेली, खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय शोधा. आता उदाहरणं जर सोडवून दिलेले असतील तर समजतील की नाही, तरीसुद्धा मी समजून देते. 746 आहे बघा, 746 मराठीमधून आहे, इंग्लिशमधून पण आहे. 5083 आहे बघा, मराठीमधून आहे, इंग्लिशमधून आहे. 4725 आहे बघा, मराठीमधून आहे, इंग्लिशमधनं बघा 4725 आणि 82,024. आता काय सांगितले आपल्याला, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. आता इथं थोडंसं जमलिंग झालेलं आहे मित्रांनो. 4725 बरोबर 4725 लिहिलेलं आहे, परंतु 4725 ने दाखवलेलं आहे, परंतु इथं काय केले, मात्र हा पर्याय 4752 असा लिहिला होता. म्हणजे 3 नंबरचा पर्याय चुकीचा येत होता, परंतु इथं सर्व पर्याय बरोबर दिलेले आहेत मित्रांनो. यांची चूक झालेली आहे, त्यामुळे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर बघूया आपण स्वाध्याय व्यवसाय क्रमांक सोडूया. आता हा व्यवसाय सोडवण्यासाठी आपल्याला थोडासाच व्यवसाय आहे, परंतु थोडक्यात आपण हा व्यवसाय सोडून घेऊया. आता बघा 74,328 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या. पहिला अंक आहे 7. आता 7 कुठे आहे रे, इथे नाही, म्हणजे ए नंबरचा पर्याय कट. इथे आहे, असू शकतो, इथे आहे, इथे आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण काय करायचं, इलिमिनेशन मेथड वापरायची, म्हणजे पर्याय कट करायला शिकायचं आहे. इथे आहे, इथे आहे, इथे आहे. परंतु बघा हा पर्याय कट झाला. आता हा पर्याय जर आपण बघितला तर इथे मराठीतच अंक आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय कट करायचा आहे. आता 2 नंबरच्या पर्यायामध्ये बघा 4 आहे, तिथे 4 आहे, इथे 4 आहे इंग्लिशमधून, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 8 आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. बघा इथं 7, 7, 4, 2. इथं आदला बदल केली आहे बघा 3ची आणि 2ची, म्हणजे 3 नंबरचा पर्याय काय येणार आहे, येणार नाही, आपला 2 नंबरचा पर्याय येणार आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती 5 अंकी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे. बघा खालीलपैकी कोणती 5 अंकी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजेच काय रे, आंतरराष्ट्रीय चिन्हात म्हणजे इंग्लिशमधूनच, इंग्रजीमधून कोणती 5 अंकी संख्या. आता ही सर्व 5 अंकी आहे, ही 5 अंकी, इथे बघा ही 4 अंकी, इथे 5 अंकी. आणि काय सांगितलेले, 5 अंकी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, इंग्रजीमधून. इथं बघा 4 आणि 5 काय आहे, मराठी, म्हणजे हा पर्याय येणार नाही. इथे बघा हा सर्व इंग्रजी अंक आहे, म्हणजे हा पर्याय येऊ शकतो. आणि हा तर कटच झाला, हाच काय आहे 92,640. मग काय येणार, हा सुद्धा इंग्रजीमधून लिहिला आहे, म्हणजे पर्याय काय येणार आपला, ब आणि ड येणार. मग पर्यायामध्ये बघा क आहे, नाही येणार, क आणि ड, अ ब ड नाही, फक्त ब आणि ड. तर पर्याय क्रमांक 4 आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा खालील देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेला अयोग्य जोडी कोणती.
आता देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्येचिन्हात लिहिलेली अयोग्य जोडी सांगितलेली आहे बघा. 77,407 बघा. 77,407 म्हणजे बरोबर आहे बघा. 12,050 बरोबर आहे. 6,480 6,480 मी दाखवू. इथं 8 आहे. इथं अंकाच्या आदला बदल केली आहे म्हणजे क नंबर कट. अयोग्य जोडी विचारलेली आहे बघा. आता 17,327 इथं 72,371 म्हणजे ही सुद्धा चुकीची आहे. म्हणजे क आणि ड आपलं चुकीचं येणार. पर्यायामध्ये बघूया कुठं आहे का. फक्त क आणि ड चुकीचं म्हणजे पर्याय क्रमांक 1च आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं काय आहे. खालील संख्यामधील एकूण किती संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेल्या आहेत. किती संख्या आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमधून बघा. इथे 1 आहे. हे मराठीमधनं आहे. हे मराठीमधनं आहे. इथं 2. हे मराठीमधनं. इथे 3 आणि हा 4 म्हणजे 4 अंक बघा. 1 2 3 3 नंबरचा पर्याय काय असणार आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 4,305 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य लिहिली आहे बघा. आता 4,305 ही संख्या कोणत्या पर्यायात बरोबर लिहिलेली आहे. आता काय लिहिले 40 शतक 4,000 सांगितले 305. 43 शतक 5 एकक. 43 आपल्याला काय सांगितलेलं आहे 1000 सांगितलेलं आहे. 4 दशक बघा 305 एकक. 430 दशक 5 एकक. आता हे 4,305 म्हणजे हे किती झालं रे 40 शतक असणार आहे मित्रांनो. 40 शतक आणि 305 म्हणजे पर्याय नंबर 1च येणार आहे. 40 शतक 305 एकक. त्यामुळे बघा आज आपण काय केलेलं आहे इयत्ता 4थीमधील मराठी गणितामधील संख्याज्ञानावरचा पूर्ण व्यवसाय एक सोडवून घेतलेला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कारण की जर तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचल्या तर लवकरात लवकर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवणे तुम्हाला सोयीस्कर होईल आणि रेग्युलरी तुम्हाला व्हिडिओ येत जाईल. तर धन्यवाद.